सर्वांना अतिशय अंतःकरणपूर्वक प्रणाम. आपलाच परिचय असा ऐकण्याची सवय नाही आणि जे ऐकलं ते सगळं विसरून जा. इथून पुढचं जे महत्वाचं आहे ते लक्षात ठेवण्यासाठी जास्त महत्वाचं आहे. कारण आपण ज्या परंपरेमध्ये जगतोय, वाढतोय, ती परंपरा भारताची अत्यंत दिव्य अशी परंपरा आहे आणि त्या परंपरेचं पायीक होण्याचं म्हणजेच त्याच्या मार्गावरून चालण्याचं भाग्य आपल्या सगळ्यांना मिळते. हे आपलं भाग्य. आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त येणाऱ्या ह्या अमावस्याला त्यांचं अत्यंत दिव्य असं देव, देश आणि धर्मासाठी झालेलं बलिदान, त्या बलिदानाच्या स्मृती दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या अमावस्याला आपल्याला जाग्या होतात. आदरणीय गुरुजींनी फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन मध्य अमावस्या हा एक महिना धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं स्वराज्यासाठी, धर्मासाठी, संस्कृतीसाठी, सभ्यतेसाठी, परंपरेसाठी आणि आपल्या शाश्वत जीवन मूल्यांसाठी त्यांनी जे अत्यंत दिव्य असं बलिदान दिले, त्या बलिदानाच्या स्मृती या देशातल्या प्रत्येक तरुणांच्या, आबालवृद्धांच्या हृदयामध्ये जागी राहावी यासाठी धर्मवीर बलिदान मास हा उपक्रम सुरू केला. आणि या उपक्रमांच्या माध्यमातून शंभूराजांना ज्या यातना झाल्या, शंभूराजांना ज्या हाल अपेक्षांना सामोरं जावं लागलं, अत्यंत क्रूरपणे रोज एक एक अवयव तुटत 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 त्यांची बलिदानाच्या दिशेने त्यांचं ते मार्गक्रमण झालं. त्याचं स्मरण, ती आठवण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात कोरली जावी म्हणून महिनाभर संपूर्ण महाराष्ट्रासह भारत देशातले अनेक आपले मराठी बांधव, हिंदू बांधव पायामध्ये चप्पल घालत नाही, दिवसाकाठी केवळ एक वेळचं भोजन ते ग्रहण करतात. घरी आपल्या एखादी प्रिय व्यक्ती वारली त्यानंतर आपण किमान 12 दिवस सुतक पाळतो. हे तर आपले राजे होते. आणि एक महिना मृत्यूच्या दिशेने वाटचाल त्यांची सुरू होती म्हणून हा एक महिना सुतकाचा महिना म्हणून आपण पाळतो. या एक महिन्यामध्ये गोड कोणी खात नाही. या एक महिन्यामध्ये कोणीही टीव्ही बघत नाही. अक्षरशः शंभूराजांवर, शिवरायांवर प्रेम असणारे अनेक आपले हिंदू युवक काही चुकीच्या संगतीमुळे त्यांना व्यसनं लागली असतील तर एक महिन्यामध्ये व्यसनं ते बंद करतात. पुढे जीवनभर ते निर्व्यसनी राहतात. अशा अनेक माध्यमातून तरुणांची जडणघडण शंभूराजांचं बलिदान आठवत 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 ती होते. आणि याच बलिदान मासामुळे आमच्यासारखी बालवयातली मनं देवदेश धर्माच्या कार्यासाठी तयार झाली. आणि तोच विचार, तोच उपक्रम आपल्याही भागामध्ये, आपल्याही भागातल्या तरुणांच्या हृदयामध्ये कोरला जावा यासाठी गारगोटीमध्ये अनेक आपले मावळे अविरतपणे झटतायत. माझ्यासमोर सचिन दादा आहेत, त्यांना मी अतिशय अंतःकरणपूर्वक नमन करतो. या वयात लहान मुलांना घेऊन अगदी नाव घ्यावं असं आपले गोमाता मॉलचे आमचे काका आहेत, तिथून त्या कार्याची सुरुवात झाली. आणि हळूहळू हळू ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो या न्यायाने ही शिवशंभू नावाची ज्योत हळूहळू प्रत्येकाच्या हृदयात पेटत चाललेली. लहान लहान मुलांना कुठला संस्कार द्यावा, त्यांना काय शिकवावं, आज मुलांच्या बरोबर संवाद साधायला तरी पालकांना वेळ आहे का? अशी अवस्था असताना मुलं कुणाबरोबर राहतायत, कुणाबरोबर फिरतायत, कुणाबरोबर काय संवाद करतायत, कुठं जातायत, कुठं खेळतायत, कुठं उड्या मारतायत, हुंदडतायत, याची कसलीही कल्पना आपल्याला कदाचित नसते किंवा आपल्याला तितका वेळ पण नाही. आणि अशा वेळी त्या समाजातल्या त्या तरुणांचं जीवन योग्य दिशेला चालावं, कशासाठी आधी जगावे कसे मी, विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी, जगू पांग फेडावया माय भूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. की आम्ही नेमकं कशासाठी जगायचंय, कुणासाठी जगायचंय, जगून नेमकं काय करायचंय याची उत्तरं जर आपण मनुष्य देहामध्ये जन्माला आल्यानंतर जर शोधली नाहीत तर मात्र फार अवघड होईल. आणि ती उत्तरं आत्तापासून याच बालवयात तरुणांना, युवकांना, बालकांना पडली पाहिजे. ते प्रश्न पडले पाहिजे, ती उत्तरं शोधण्यासाठी त्यांचा प्रवास सुरू झाला पाहिजे. यासाठी सगळी ज्येष्ठ मंडळी आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून ऐन तरुण रक्त जे कुठेही वाहवत जाऊ शकतं, पण ते शिवशंभूंच्या विचारांच्या मागं आपली मनाची, बुद्धीची, चित्ताची स्थिरता प्राप्त करत 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 त्यांच्याबरोबर झटतायत. आज आपल्या मडरूचे कार्यकर्ते आलेले आहेत, पुष्पनगरचे कार्यकर्ते आलेले आहेत, हसूरचे कार्यकर्ते आलेले आहेत.
सगळ्यांची नावं कदाचित घेता येणार नाही, पण प्रत्येक एक धारकरी की हा विचार प्रत्येकाच्या मनामनात पोहोचावा यासाठी प्रयत्न करतायत. सर्वप्रथम त्या सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आणि आजचा जो माझा विषय आहे, पुण्यभूमी भारत. आणि भारत का पुण्यभूमी आहे, भारताने जगाला नेमकं काय दिलं, याचं थोडंसं चिंतन आणि मंथन आपल्याला करता येईल का, यासाठी तुमच्यासमोर हितगुज करण्यासाठी मी इथं बसलोय. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मी अत्यंत नम्रपणे सांगतो, मी वक्ता नाहीये. भाषण करणं, वक्तृत्व करणं हा माझा प्रांत नाहीये. पण देशाची दुरावस्था पाहता काही मूलभूत विचार तरुणांच्या पुढे मांडले पाहिजेत, ते पोहोचवले पाहिजेत. म्हणून इथं शिवरायांच्या, तुमच्या सर्वांच्या डोळ्यातनं पाझरणाऱ्या प्रेमाच्या आशीर्वादावर बोलण्याचा प्रयत्न करतो. आमचे गुरुजी नेहमी म्हणतात, व्यासपीठावर बसलेलं जे देहरूपी बाहुलं असतं, हा देह जो असतो मनुष्य रूपातला, त्याला फार ज्ञान आहे, त्यानं प्रचंड अभ्यास केलाय, अनेक ग्रंथ वाचन केलेले आहेत, भरपूर अध्ययन केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, मंथन केलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानाच्या अध्ययनाच्या जोरावर, बळावर आपलं पांडित्य गाजवण्यासाठी तो इथं बसून बोलू शकतो, अशी काय आपली भारतीय परंपरा नाही. केवळ ज्ञानामुळे तो बोलू शकत नाही. आपलं भारतीय शास्त्र असं सांगतं की इथं बसणारा वक्ता 3 शक्तीच्या आधारावर बोलतो. या 3 शक्ती जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत व्यासपीठावरून कुठलाही वक्ता बोलू शकत नाही. मग त्या 3 शक्ती कोणत्या आहेत? त्यातली सगळ्यात पहिली शक्ती आहे व्यासपीठाची शक्ती. जिथून विचारांचं आदान प्रदान होतं, जिथून ज्ञानाचं आदान प्रदान होतं, जिथून जीवन मूल्यांचं आदान प्रदान होतं, जिथून संस्कारांचं आदान प्रदान होतं, जिथून तत्वज्ञानाचं, अध्यात्माचं आदान प्रदान होतं, त्या पीठाला म्हणजे व्यासपीठ. महर्षी वेदव्यासांपासून चालत आलेली ज्ञानाची अखंड परंपरा, महर्षी वेदव्यासांना गुरुनाम गुरु म्हणतात. आणि म्हणून त्या गुरूंना नमन करून इथला वक्ता बोलत असतो. व्यास महर्षींची कृपा असते या पीठाला. दुसरी शक्ती काय काम करते? दुसरी शक्ती असते इथं बसून बोलणारा जो वक्ता आहे, त्या वक्त्याचे जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंची कृपा त्याच्यावर काम करत असते. एक आहे व्यासपीठाची शक्ती, दुसरी आहे सद्गुरूंची कृपा, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची शक्ती आहे ती म्हणजे समोर बसलेले जे सगळे श्रोते आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये श्रीमद भगवद्गीतेतली ती अमूल्य अशी भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून निघालेली वाणी, आणि त्या वाणीतून निघालेले एक अत्यंत अमूल्य असं तत्वज्ञान, ते आपल्या मराठी भाषिकांच्या समोर आपल्या मराठी भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करतायत. 700 श्लोकांची असलेली संस्कृत भाषेमध्ये बद्ध असलेली भगवद्गीता आपल्या मराठी भाषिकांना, सामान्य लोकांना कळावी यासाठी प्राकृत मराठी भाषेमध्ये ते आपल्या समोर मांडतात 9000 ओव्यांच्या माध्यमातून. आणि ज्यांच्या समोर ते मांडतायत त्यांना ते काय म्हणतायत? समोर बसलेल्या श्रोत्यांना ते केवळ श्रोते म्हणत नाहीत, तर समोर बसलेल्या श्रोत्यांना ते संत श्रोते म्हणतात. की समोर बसलेले सुद्धा सगळे श्रोते कोण आहेत? संत आहेत. अशी भूमिका आहे माऊलींची. आणि म्हणून जी तिसरी शक्ती काम करते की समोर बसलेले सगळे संत श्रोते यांच्या डोळ्यातून पाझरणारं प्रेम, त्यांची ऐकण्याची इच्छा, या 3 शक्तीच्या आधारावर इथला वक्ता बोलत असतो. एक असते व्यासपीठाची शक्ती, दुसरी आहे सद्गुरूंची कृपा, आणि तिसरी आहे समोर बसलेल्या श्रोत्यांच्या डोळ्यातून पाझरणारं प्रेम आणि ऐकण्याची इच्छा. आणि शास्त्राने सांगितलेला हा जर वक्त्यासाठी असलेला न्याय असेल, तर याच न्यायाला समोर ठेवून मी आपल्या सर्व संत श्रोत्यांच्या चरणी प्रणाम करून आपणच माझ्याकडून आज भारत देशाची ती गौरव गाथा, भारत देशामध्ये निर्माण झालेले अनेक विभूतिमत्व, त्यांच्या जीवन आणि भारत माता ही पुण्यभूमी का झाली या संदर्भात माझ्या गुरुकृपेने मला जे कळलेलं आहे, आणि तुमच्या डोळ्यातून पाझरणारं प्रेम ऐकण्याची इच्छा, या माध्यमातून तुम्हीच माझ्याकडून हे बोलवून घ्यावं अशी आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. परमात्मा श्री पांडुरंग, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु श्री तुकोबाराय, पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवराय, हे तेजस्वी व्यासपीठ, माझे सद्गुरु पूजनीय श्री संजय गुरुजी, माझे धर्म आणि राष्ट्रगुरु पूजनीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी, ज्यांच्या नजरेतून हा भारत मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पाहण्याचा, अनुभवण्याचा, अभ्यासण्याचा प्रयत्न केला, ते आदरणीय स्वर्गीय राजीवजी दीक्षित, ज्यांच्याकडून मी युद्धशास्त्राचे धडे घेतले, ते आदरणीय स्वर्गीय सूरज ढोली सर, विनयजी चोपदार सर, या सर्व गुरुवर्यांच्या चरणी वंदन करतो.
परमपवित्र भगवा ध्वज पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज या महापुरुषांच्या चरणी वंदन करतो आणि समोर बसलेले आपण सर्व देव, देश आणि धर्म यांचे पाईक असणारे, शिवरायांचे भक्त असणारे या सर्वांच्या चरणी मी प्रणाम करून आजच्या विषयाला सुरुवात करतो. आपण खूप भाग्यवान आहोत. भाग्य या शब्दाची व्याख्या अनेकांना फार वेगळी वेगळी असू शकते. एखाद्याला मुलगा झाला तर आपण सहज म्हणतो काय भाग्य, मुलगा झाला. त्याचं शिक्षण पूर्ण झालं की आपण म्हणतो काय भाग्य, त्याचं शिक्षण पूर्ण झालं, डिग्री मिळाली, त्याला नोकरी मिळाली, वा वा काय भाग्य, नोकरी मिळाली. आता त्याला छोकरी पण मिळाली, पुन्हा आपण म्हणतो वा वा काय भाग्य, आता त्याचा विवाहही झाला, पुन्हा त्याला मुलं झाली म्हणून भाग्य, पुन्हा त्या मुलांचं शिक्षण झालं म्हणून भाग्य, पुन्हा त्या मुलांचा विवाह झाला म्हणून भाग्य, पुन्हा त्या मुलांना परत त्यांची मुलं झाली म्हणून भाग्य. केवळ मुलं जन्माला घालणं, शिक्षण पूर्ण करणं, करिअर पूर्ण करणं, केवळ याच्या पुरती सीमित भाग्याची व्याख्या जर करायची असेल तर ही भारत देशाची व्याख्या नाहीये. आपण भाग्यवान यासाठी आहोत कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. या जगात अत्यंत दुर्लभ जर काय असेल, आद्य गुरु शंकराचार्य आपला विवेक चूडामणी ग्रंथामध्ये असं म्हणतात, जंतुनाम दुर्लभम मनुष्य देह. या अनेक जीव जगतामध्ये, अनेक जीवजंतूंमध्ये जन्माला आलेले अनेक प्राणी आहेत. या सगळ्या प्राण्यांच्या मध्ये सगळ्यात भाग्यवान आपण आहोत कारण आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो. आपण गाढव, घोडा, गांडूळ, सर्प अशा कुठल्या योनीमध्ये नाही गेलो आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. याहून अति थोर भाग्य काय, तर शंकराचार्य पुढे म्हणतात केवळ मनुष्य म्हणून जन्माला येणं हे तर भाग्य आहेच, हे तर दुर्लभच आहे, पण याहून अति दुर्लभ आहे मुमुक्षत्व प्राप्त होणं. मुमुक्षत्व म्हणजे मुक्ती मिळवण्याची इच्छा प्राप्त करणं, मी कोण आहे हे जाणून घेण्याची इच्छा प्राप्त करणं, मुमुक्ष होणं. नेमका मी कोण आहे. नचिकेतानी यमाला पहिला प्रश्न विचारला, को हम, मी कोण आहे. कारण हे शरीर नश्वर आहे त्यामुळे शरीर मी नाही, शरीराबरोबर मनाचाही मृत्यू होतो त्यामुळे मन पण मी नाही, शरीराचा मृत्यू झाल्यानंतर या मेंदूमध्ये असलेली बुद्धी सुद्धा नष्ट होते तर बुद्धीही मी नाही, मी शरीर नाही, मी देह नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही. मग नेमका मी कोण. को हम, तर मीच तो अहम ब्रह्मास्मी. याचा बोध, स्वतःचा बोध ज्यावेळी त्याला होतो त्याला ज्ञान म्हटले. हा प्रश्न नचिकेताला ज्यावेळी पडला आणि यमाकडून त्यांनी ती उत्तरं मिळवली, या प्रश्नांपासून उपनिषदांची सुरुवात झाली. म्हणून मुमुक्षत्व हे अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. आपल्याला प्रश्न पडले पाहिजे मी नेमका कोण आहे, म्हणून कशासाठी आणि जगावे कसे, मी का जगायचंय, कशासाठी जगायचंय, कुणासाठी जगायचं, हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. याहून अति दुर्लभ काय आहे, तर शंकराचार्य पुढे असं म्हणतात, याहून अति दुर्लभ आहे की जे ब्रह्म जाणतात, जे संत पुरुष आहेत, जे ऋषी आहेत, यांच्या संगतीत राहणं, सत्संग लाभणं, संतांच्या संगतीमध्ये राहणं, सद्गुणांच्या खाणीने जे नटलेले आहेत अशा लोकांच्या संगतीत राहणं हे त्याहून अति दुर्लभ आहे. आणि जर शंकराचार्य आज आजच्या काळात जन्माला आले असते तर त्यांनी कदाचित आत्ताचं हे जग पाहिल्यानंतर ते निश्चितपणे त्यांनी सांगितलं असतं, याहून अति दुर्लभ जर गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे भारतात जन्म मिळणे. केवळ मनुष्य नाही, केवळ मुमुक्षत्व नाही, केवळ ऋषीवर्यांच्या संतांच्या सानिध्यात नाही, तर भारतामध्ये जन्म मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. आणि याहून अति दुर्लभ जर काय असेल तर आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या महाराष्ट्रामध्ये धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा जन्म झाला, याच महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, एकोबा, चोकोबा ही संतांची मांदियाळी जन्माला आली. आणि याच महाराष्ट्रामध्ये तानाजी, बाजी, येसाजी, शिवाजी अशा सगळ्या महान विभूतींचा जन्म झाला, जिथं भक्ती आणि शक्ती एकत्र नांदते. अशा महाराष्ट्रामध्ये आपण जन्माला आलो. आणि याहून अति थोर भाग्य आपण या बुदरगडाच्या परिसरात जन्माला आलो, जिथं शिवरायांचा पदस्पर्श झालेला आहे. शिवाजी महाराज पुरंदरच्या तहामध्ये शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला मुघलांना 23 किल्ले दिले आणि केवळ 12 किल्ले महाराजांच्याकडे शिल्लक राहिले होते. आणि दुर्दैवाने त्या झालेल्या करारामुळे, त्या झालेल्या तहामुळे महाराजांना औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला तिकडे आग्र्याला जावं लागलं, त्याच्या दरबारात हजर व्हावं लागलं. 4-5 महिने महाराजांच्या आग्र्यामध्ये गेलेले आहेत. 4-5 महिने स्वराज्याचा कारभार महाराजांनी आपल्या आऊसाहेबांच्याकडे दिलेला आहे. आणि आऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराज इथं स्वतः उपस्थित नसताना आपल्या तालुक्याचं महत्व काय समजून घ्या. इथं महाराज उपस्थित नाहीयेत, महाराजांची कारभारी मंडळी इथं उपस्थित नाहीयेत.
अनेक मातब्बर सरदार इथे उपस्थित नाही, ते सगळे महाराजांच्या बरोबर आग्र्यामध्ये कैदेत आहेत. आणि अशा अवस्थेत असताना सुद्धा माँसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वाखाली याच तालुक्यातला रांगणा नावाचा किल्ला माँसाहेब जिजाऊंच्या नेतृत्वाखाली तो जिंकलेला आहे. अशा तालुक्यात आपण राहतो. आपण किती भाग्यवान आहोत. शिवाजी महाराजांच्या तेजस्वी जीवनाचं जडणघडण ज्या माऊलीने केली, त्या माऊलींच्या नेतृत्वाखाली रांगणा किल्ला आज स्वराज्यामध्ये आला. अजून काय भाग्य. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला याच मार्गावरून जात आहेत. जाताना आपलं कडगाव पाटगाव या मार्गातून जाता जाता वाटेमध्ये मौनी महाराजांचा आश्रम लागतो, मठ लागतो. तिथं एक रात्र मुक्काम करून मौनी महाराजांचा आशीर्वाद घेऊन त्यांचं दर्शन घेऊन दक्षिण दिग्विजयाला महाराज बाहेर पडतायत. आणि हा दक्षिण प्रांत तंजावर पर्यंत, तमिळनाडूच्या जिंजीच्या किल्ल्यापर्यंत महाराजांनी अखंड विजय प्राप्त केलेला आहे. आणि तो विजय प्राप्त झाल्यानंतर सुद्धा महाराज पुन्हा याच मार्गाने पुन्हा पाटगावला येत आहेत. मौनी महाराजांचा पुन्हा आशीर्वाद घेत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत. आणि त्या मठाला स्वराज्यातून वर्षासन म्हणजे वर्षाला येणारा जो खर्च आहे तो खर्च स्वराज्यातून दिला जातोय, त्याची तजवीज ते लावतायत. आणि ज्या मार्गातून महाराज येत आहेत त्या मार्गाला विजय मार्ग म्हटला जातो. तो विजय मार्ग आपल्या तालुक्याचा. इथं महाराजांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून त्यांचं स्वागत केलेलं आहे. अशा भागामध्ये आपण राहतोय. आपण किती भाग्यवान आहे. मग या भागामध्ये राहत असताना, अशा इतिहासाने प्रफुल्लित असलेल्या भूमीमध्ये आपण राहत असताना, इथं शिवरायांच्या चरित्राचा जागर झाला पाहिजे, इथं शंभूराजांच्या चरित्राचा जागर झाला पाहिजे. याहून अति थोर भाग्य काय आपल्या भागाचं. मराठ्यांच्या हातून 1818ला ब्रिटिशांच्या बरोबर झालेली शेवटची लढाई ब्रिटिशांच्या बरोबर मराठ्यांची, दुर्दैवाने या लढाईमध्ये मराठ्यांना पराभूत व्हावं लागलं. खडकीला शेवटची लढाई झाली पुण्याजवळ. आणि दुसऱ्या बाजीरावाचा पराभव झाला. आणि मराठ्यांच्या हातामध्ये असलेली उत्तर दक्षिण सत्ता ब्रिटिशांच्या हातामध्ये गेली. आणि 200 वर्ष या देशाला गुलामगिरी पत्करावी लागली. पण 200 वर्ष ही गुलामगिरी भारत देश सहन करत असताना सगळ्यात मोठी खतखत जर कोणाच्या अंतःकरणामध्ये होती तर ती महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या अंतःकरणामध्ये होती. इथं मराठा शब्द जो ज्यावेळी मी वापरतोय त्यावेळी मराठा हा शब्द जातीवाचक शब्द नाही. मराठा हा गुणवाचक शब्द आहे. गुण विशेषत्वात्मक हा शब्द आहे. काय मराठा म्हणजे, भिडे गुरुजींनी फार सुंदर केवळ मराठा म्हणजे काय या विषयावर आधारित 66 श्लोक लिहिलेले आहेत गुरुजींनी. त्यातला सगळ्यात पहिला श्लोक आहे, दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा, धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. कुणाला मराठा म्हणायचं? जो दिलेला शब्द माघार घेत नाही. दिला एकदा शब्द न पालटावा, पुढे टाकला पाय मागे न घ्यावा. एकदा आपल्या ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करायला सुरुवात केली, एकदा आपलं पाऊल टाकलं की त्या ध्येयापासून कधीही मागे न हटणारा, मरणापासून कधीही न घाबरणारा, मरणापासून कधी न हटणारा म्हणजे मरहट्टा म्हणजेच मराठा. धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला, मराठा म्हणावे अशा वाघराला. जन्माने ब्राह्मण म्हणून जन्माला आलेले ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये काय म्हणतायत, माझी या मराठा बोल गोड कौतुके, परिते अमृतातेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मिळविन. मराठी भाषेमध्ये सगळं दिव्य तत्वज्ञान माऊलीने सांगितलं. जो मराठी बोलतो तो मराठा, जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा, ज्याला झोपल्यानंतर सुद्धा मराठीत स्वप्न पडतात तो मराठा. मराठींची व्याख्या. आणि अशा मराठ्यांचं राज्य ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि ते गेलेली जी आपली दौलत आहे, आपलं स्वराज्य परकीयांच्या ताब्यात गेलं. ते परकीयांच्या ताब्यातून पुन्हा आपलं राज्य प्राप्त करण्याची इच्छा, महत्वाकांक्षा कुणाच्या हृदयामध्ये सगळ्यात पहिली पेरली गेली असेल तर ती मराठ्यांच्याच हृदयामध्ये पेरली गेली. आणि म्हणून 1857ला महाराष्ट्रातून निष्कासित झालेले मराठी जे उत्तरेकडे गेले, बिठूरमध्ये राहिले, कानपूर जवळ राहिले, ते नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे ही सगळी मराठी मंडळी आहेत. यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक मोठं बंड केलं. आणि 1857चं स्वातंत्र्य समर अख्ख्या देशभरात ते रणांगण त्यांनी गाजवलं आणि ब्रिटिशांना सळ की पळ करून सोडलं. दुर्दैवाने आपल्या एकतेचा अभाव, नियोजनाचा अभाव यामुळे पुन्हा एकदा तो संग्राम चिरडून टाकण्यात आला. तरी पुन्हा 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 या देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक क्रांतिकारकांनी अनेक योजना पार पाडल्या, आपलं आत्मबलिदान दिलं.
त्यातले अनेक क्रांतिकारक आपल्या तालुक्यातले. इथं स्मारक आहे क्रांती चौक ज्याला आपण म्हणतो. आपल्या भागातल्या कधीतरी कोणीतरी जाऊन तिथली सगळी नावं वाचली पाहिजेत. वारके वगैरे आपले अनेक क्रांतिकारक आहेत, आपल्याच आजूबाजूला राहत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आपण कधीतरी भेट दिली पाहिजे. त्यांच्या घरातले दस्तऐवज एकत्र करून, कागदपत्र एकत्र करून त्यांचा इतिहास आपल्या भागातल्या तरुणांच्या समोर मांडला गेला पाहिजे. गडकरांचं बंड भुदरगडातलं प्रसिद्ध आहे. याच कचेरीमध्ये एका क्रांतिकारकांच्या आईची इतक्या आतोनात छळ झालेले आहेत, त्याचा दैदिप्यमान इतिहास आपल्याच भागातला आहे. या सगळ्या इतिहासांचं स्मरण आपल्या सगळ्या बालमनांच्या अंतःकरणामध्ये असलं पाहिजे. त्याची जरूरत आहे, त्याची आवश्यकता आहे. मगाशी मी म्हणालो की शंकराचार्य जर आज जन्माला आले असते तर त्याने निश्चितपणे सांगितलं असते की भारतात जन्म मिळणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो, पण आपण कुठल्या युगांडा देशामध्ये, आफ्रिकेच्या जंगलामध्ये जन्माला नाही आलो. आपण भारतात जन्माला, कारण भारत देशाला काही इतिहास आहे. जगाच्या पाठीवर अनेक देश आहेत, त्या देशांना भूगोल आहे, पण त्या देशांना इतिहास नाही आहे. 500 वर्षा पाठीमागे गेला तर अमेरिका नावाचा देश जगाच्या नकाशावर तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. अमेरिका आता अलीकडे निर्माण झालेला देश आहे, अनेक वसाहतीने तयार झालेला देश आहे. पण भारत देश किती प्राचीन आहे, ज्याचं प्राचीनत्व, ज्याचा निश्चित कार्यकाळ सांगता येणार नाही, इतका प्राचीन आहे, इतका प्राचीन. आणि म्हणून भारत देशाच्या संस्कृतीला सनातन संस्कृती म्हणते. भारत देशाच्या संस्कृतीला सनातन वैदिक परंपरेची संस्कृती म्हटलेलं आहे. सनातन या शब्दाचा अर्थ असा आहे, सन अधिक आतन अशा 2 शब्दापासून सनातन शब्द तयार झालाय. सन म्हणजे काळ, ज्याचा निश्चित काळ सांगता येणार नाही, ज्याचा आधी कोण होता, मध्य कोण आहे आणि ज्याचा कधीही अंत होणार नाही, अशी निरंतर चालणारी प्रक्रिया, त्या प्रक्रियेला म्हणले सनातन. आणि अशा सनातन परंपरेमध्ये आपण जगतो आहोत, वाढतो आहोत, आपल्या जीवनाचा विकास करून घेतो आहोत. आणि म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्या भारत देशाला अतिप्राचीन काळापासून अनेक विविध नावाने संबोधित केलं जातं. या देशाचं एक प्राचीन नाव आहे अजनाब खंड. या देशाचं एक प्राचीन नाव आहे जम्बूद्वीप. या देशाला आणखी एका प्राचीन नावाने ओळखलं जाते आर्यावर्त. या देशाला आणखी एका प्राचीन नावाने ओळखलं जाते भारतवर्ष. या देशाला आणखी एका प्राचीन नावाने ओळखलं जाते हिंदुस्थान. या देशाला आणखी एका प्राचीन नावाने ओळखलं जाते पुण्यभूमी, देवभूमी. आणि या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये मिळालेलं एक नाव आहे इंडिया. किती नाव आहेत आपल्या देशाला. आजही आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा असते, वास्तुशांती असते, अनेक विविध प्रकारचे यज्ञ हवन आपण करत असतो, यज्ञकर्म करत असतो. त्यावेळी आपल्या घरामध्ये येणाऱ्या पुरोहित या शब्दाचा अर्थ असा आहे, पुरांचं हित करणारा. पूर म्हणजे नगर. कोल्हापूर, सोलापूर, पूर शब्द येतो. पूर म्हणजे गाव, पूर म्हणजे नगर. तर आपल्या नगरामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचं हित ज्यानं करायला पाहिजे, त्यांच्यासाठी पुण्याह वचन ज्यानं केलं पाहिजे, त्यांच्यासाठी शुभाशीर्वाद ज्यांनी दिले पाहिजे, त्याला म्हणले पुरोहित. त्याला म्हणले पुरोहित. आणि या भारत देशामध्ये अनेक विविध सण उत्सवांमध्ये किंवा घरांमध्ये विविध पूजा अर्चा ज्यावेळी होतात, त्यावेळी पुण्याह वचन ज्यावेळी केलं जातं, ज्यावेळी संकल्प सोडला जातो, त्यावेळी या सगळ्या नावांचा उल्लेख केला जातो. अजनाब खंडे, भारतवर्ष, जम्बूद्वीपे, ही भारताची ओळख आहे प्राचीन. अशा अनेक विविध नावाने ओळखला जाणारा आपला भारत देश, पण प्राचीन काळापासून आज तागायत अत्यंत चिरकाल असं टिकलेलं नाव आहे, ते म्हणजे भारत. आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर आपल्याला मिळालेलं आणखी एक नाव आहे, ते म्हणजे इंडिया. आज भारत देशातल्या अनेक मूलभूत अशा व्यवस्थांमध्ये 2 प्रमुख नावं वापरली जात आहेत, ते म्हणजे भारत आणि इंडिया. आणि मी मुलांना नेहमी प्रश्न विचारतो की आपण भारत देशाला भारत कधी म्हणायचं आणि इंडिया कधी म्हणायचं, तर त्याचं साधं सरळ उत्तर आपल्याला मिळतं की भारताला भारतीय भाषांमध्ये म्हणजे मराठी, हिंदी, तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळ या सगळ्या भारतीय भाषांमध्ये भारताला आपण भारत म्हणतो, आणि इंग्रजीमध्ये आपण त्याचं भाषांतर करतो, ट्रान्सलेट करतो, त्यावेळी त्याला इंडिया म्हणतो. मात्र या ट्रान्सलेशनचं, भाषांतराचं कोड काय माझ्या बुद्धीतलं कधी सुटलं नाही. मला नेहमी प्रश्न पडायचा की मग पाकिस्तानला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? पाकिस्तानला इंग्लिशमध्ये पाकिस्तानच म्हणतो, बांगलादेशला इंग्लिशमध्ये बांगलादेशच म्हणतो, फ्रान्सला इंग्लिशमध्ये फ्रान्सच म्हणतो, जर्मनीला इंग्लिशमध्ये जर्मनीच म्हणतो, जपानला इंग्लिशमध्ये जपानच म्हणतो. मग भारताला आपण इंडिया का म्हणतो? मी अनेक शाळांमध्ये, महाविद्यालयामध्ये अनेक प्राध्यापकांना, शिक्षकांना हा प्रश्न नेहमी विचारलाय
मुलांनाही नेहमी विचारायला सांगतो, आजही तुम्हाला सगळ्यांना सांगतो, उद्या शाळेत गेला तर आपल्या शिक्षकांना हा प्रश्न विचारा की भारताला इंडिया का म्हणायचं, काय अर्थ आहे इंडियाचा, आणि भारताचं ट्रान्सलेशन इंडिया कसं काय झालं. कारण जगामध्ये अनेक भाषा आहेत, अनेक भाषा आहेत, आणि प्रत्येक भाषेला व्याकरण आहे, प्रत्येक भाषेचा पाया व्याकरण आहे. आणि व्याकरणाचे 4 मूलभूत स्तंभ आहेत. त्यातला एक स्तंभ आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण, आणि चौथा आहे क्रियापद. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 खांबांवर जगातल्या अनेक भाषांचं व्याकरण उभं आहे. त्यातला नामाचा विशेष काय आहे, जागतिक व्याकरणाचा नियम सांगते बरं का, लक्षात ठेवा. त्यातला नामाचा विशेष आहे, नाम जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट होत नाही, भाषांतरित होत नाही. हा जगातील अनेक भाषांचा व्याकरणाचा नियम आहे. मग भारताचं नाव आपण इंडिया कसं काय केलं, हा प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा आपल्या भारतीयांना कधी पडला नाही. माझं नाव लखन आहे. समजा समोर बसलेले सगळे बहुभाषिक असतील, विविध भाषा बोलणारी लोक जर बसले असतील, कोण मराठी बोलणार असेल, कोण कन्नड बोलणार असेल, कोण तेलुगू बोलणार असेल, कोण मल्याळ बोलणार असेल, कोण रशियन, कोण फ्रेंच, कोण चायनीज, कोण जापनीज, कोण इंग्रजी बोलणार असेल, जगभरातल्या अनेक भाषा बोलणारे अनेक लोक जर समोर बसलेले असतील, माझं नाव जर लखन असेल तर ते मला कोणत्या नावाने हाक मारतील, लखन याचं नावाने हाक मारतील ना. अन्यथा लखन नावाचा काहीतरी अर्थ काढतील. लखन हा अपभ्रंशित शब्द आहे, मूळ शब्द आहे लक्ष्मण. प्रभू श्री रामचंद्रांचे बंधू, त्यांचं नाव आहे लक्ष्मण. रामायण, वाल्मिकी रामायणानंतर आपल्या तुळशीदासाने एक रामायण लिहिलं, रामचरितमानस. त्याच्यामध्ये लक्ष्मणाला त्यांनी शब्द वापरलाय लखन. लखन हा अपभ्रंशित शब्द आहे भारतीय भाषांमध्ये. मग माझ्या नावाचा अर्थ काढला लक्ष्मण, लक्ष्मणाचा काय आणखी एक अर्थ काढला, आणि त्या अर्थाला साधर्म्य असणार वेगवेगळ्या भाषेतले बसणारे सगळी लोक, त्या अर्थाला साधर्म्य असणारे त्यांच्या भाषेतल्या शब्दांनी जर त्यांनी मला हाक मारायला सुरुवात केली तर मला वेळ लागेल, मला कळणार नाही ते कोणाला बोलवत आहेत. जगातल्या कुठल्याही भाषेचा व्यक्ती समोर असेल आणि माझं नाव लखन असेल तर ते मला लखन याच नावाने हाक मारतील, ना की त्या नावाचं ट्रान्सलेशन करतील. हा नियम आहे. समजा माझं आडनाव करमरकर असेल, लखन करमरकर नाही आहे, माझं आडनाव जाधव आहे, पण उदाहरणासाठी म्हणून सांगतो. समजा माझं आडनाव लखन करमरकर असेल तर माझ्या आडनावाचा उच्चार डू डाय डू असा होईल का, की डू म्हणजे कर, डाय म्हणजे मर, आणि परत डू म्हणजे कर होईल असं? नाव बदलता येत नाही. जर व्यक्तीचं नाव बदलता येत नाही तर स्थळाचं नाव बदलण्याचा अधिकार कुणाला दिला, कुणी दिला? आपल्या देशाचं नाव आहे भारत, इंडिया नाही. आधी इंडिया या शब्दाचा अर्थ काय समजून घेऊ. इंडिया शब्द आला कुठून, त्याचा मूळ धातू शब्द काय आहे, तर इंडिया हा शब्द इंडस या लॅटिन भाषेपासून तयार झालेला शब्द आहे. लॅटिन नावाची जागतिक पातळीवरची जुनी भाषा आहे, प्राचीन भाषा आहे, जी ग्रीक, रोम मध्ये वापरली जातात. त्यातल्या इंडस या शब्दापासून इंडिया शब्द तयार झाला. त्याचा ओरिजिनल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या डिक्शनरीतला अर्थ असा आहे, ज्या भूभागामध्ये, ज्या भूमीवर मागासलेले, बुरसटलेले, निरीक्षर, अज्ञानी, अडाणी लोक जिथे राहतात त्या भूमीला इंडिया म्हणतात. माझा प्रश्न आहे, आपण असे आहोत का? मागासलेले, बुरसटलेले, अज्ञानी, अडाणी, निरीक्षर, कोण आहे आपण? आणि आमचे सगळे फिल्म स्टार, क्रिकेट स्टार जगभरामध्ये प्रवास करताना छातीवर हात ठेवून सगळ्या जगाला सांगतात आय एम इंडियन, प्राऊड फील करतायत. आणि जगाला सांगतात मी मागासलेला, मी बुरसटलेला, मी अडाणी, मी अज्ञानी आहे. इंडिया शब्दाचा अर्थ असाच आहे, ओरिजिनल अर्थ बघा. आपल्या भारत देशाचं नाव जे भारत आहे, त्या भारत शब्दाला काही विशेष अर्थ आहे. भारत देशामध्ये नावाला फार अर्थ असतो. इथं अर्थाशिवाय नावं ठेवली जात नाहीत. आपण आपल्या मुलाचं पाळण्यात सुद्धा नाव ठेवताना हजारो वेळा विचार करतो काय नाव ठेवावं. नावात काय आहे असं म्हणणारी पाश्चिमात्य संस्कृती आणि नावातच सगळं आहे असं म्हणणारी भारतीय संस्कृती. रामाला रावण म्हणून चालणार नाही. राम म्हणल्यानंतर एक जे चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आणि रावण म्हणल्यानंतर जे चरित्र आपल्या डोळ्यासमोर येतं, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नावाला फार महत्व आहे. मग आपल्या देशाचं नाव ज्या ऋषीमुनींनी प्रस्थापित केलेलं आहे, असं सांगितलं जातं की भरत नावाचा राजा या भूमीमध्ये होऊन गेला, जो अत्यंत पराक्रमी, अत्यंत शूर, अत्यंत धाडसी, दिग्विजय करणारा, पराकाष्ठा करणारा आणि न्यायप्रिय असलेला असा हा राजा. आणि त्या राजाच्या जीवन चरित्रामुळे या भूमीला नाव पडलं भारत. पण ही कथा अर्धवट आहे.
केवळ एका व्यक्तीच्या विशेष गुणधर्मामुळं या भूमीला भारत शब्द मिळालेला नाही. आणि जर तसं सत्य असतं तर रामायण कालखंडामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या दैदिप्यमान जीवनामुळं या भूमीला राम नाव व्हायला पाहिजे होतं. भगवान श्रीकृष्णाच्या काळात या भूमीचं नाव कृष्ण व्हायला पाहिजे होतं. छत्रपती शिवरायांच्या काळात या भूमीचं नाव शिवाजी महाराज व्हायला पाहिजे होतं. केवळ एका व्यक्तीच्या विशेषामुळं या भूमीला भारत नाव मिळालं नाही, तर भारत देशाला जे नाव मिळालं ते ऋषी मुनींनी प्रस्थापित केलेलं नाव आहे. तर त्या नावाला फार मोठा अर्थ आहे. ऋषी मुनींनी दिलेलं नाव आहे भारत. भा अधिक रथ या दोन शब्दापासून भारत शब्द तयार झाला. भारत हा संस्कृत शब्द आहे आणि त्यातला भा हा एक संस्कृत शब्द आहे आणि रथ हा एक संस्कृत शब्द आहे. रथ म्हणजे काय? रमलेले असणे, रममान असणे, अखंड त्यातच बुडालेले असणे. जशी ती आंब्याची कैरी, त्या कैरीच्या फोड्या केल्यानंतर त्या सारामध्ये आपण बुडवून टाकतो आणि कालांतराने त्याचं लोणचं तयार होतं. ती आंब्याची फोड जशी त्या सारामध्ये मुरलेली आहे, तसं एका विशिष्ट ध्येयामध्ये, विशिष्ट विचारामध्ये, विशिष्ट कार्यामध्ये जिथं रमलेली लोक आहेत, रथ म्हणजे रममान असणे, रमलेले असणे, अखंड त्यातच बुडालेले असणे. मग भाचा अर्थ काय? भाचे तीन मूलभूत अर्थ आपल्या शास्त्रांनी सांगितले. भाचा पहिला अर्थ आहे भा म्हणजे भक्ती. आपल्या संतांनी भारुड गायली. भारुड शब्दाचा अर्थ काय? भक्तीवर आरूढ होणारा काव्य म्हणजे भारुड. भाचा पहिला अर्थ काय? भक्ती. भाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान आणि भाचा तिसरा अर्थ आहे तेज. भा म्हणजे भास्कर, भा म्हणजे भानुदास. सूर्याला आपण भा शब्दाने उच्चारतो. ज्ञानाचा प्रकाश जिथं प्रज्वलित होतोय त्या शब्दाचा अर्थ आहे, त्या शब्दाला भा म्हणतात. भाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान आणि भाचा तिसरा अर्थ आहे तेज. आणि रथचा अर्थ आपण मगाशी बघितला, रममान असणे, रमलेले असणे, अखंड त्यातच बुडालेले असणे. मग भा म्हणजे भक्ती, भा म्हणजे ज्ञान आणि भा म्हणजे तेज. हे तीन कशाचे विषय आहेत? तर भक्ती हा आपल्या अंतःकरणाचा विषय, आपल्या हृदयाचा विषय, मनाचा विषय. आपण भक्ती मनापासून करतो. पाठीमाग ज्योतिर्लिंगाचं मंदिर आहे, ज्योतिबारायाचं मंदिर आहे. माझं जन्मगाव ज्योतिबा. ज्योतिबावर मी लहानाचा मोठा झालो. ज्योतिबावर माझं सगळं शिक्षण पूर्ण झालं. आज मला खरंच खूप आनंद होतोय. त्याच ज्योतिबाच्या परिसरात तुमच्या सर्वांच्या समोर भारत देशाची ती वैभवगाथा मांडण्याचं भाग्य मला मिळतं. भाचा पहिला अर्थ आहे भक्ती. ज्योतिबाची भक्ती आपण कशापासून करतो? आपण शब्द वापरतो, मी ज्योतिबाची भक्ती हृदयापासून करतो, मनापासून करतो, अंतःकरणापासून करतो. पांडुरंगाची, भगवान श्रीकृष्णाची, प्रभू श्री रामचंद्रांची, छत्रपती शिवरायांची भक्ती हृदयापासून, अंतःकरणापासून, मनापासून आपण करतो. भक्ती हा बुद्धीचा विषय नाही, भक्ती हा अंतःकरणाचा विषय. भाचा दुसरा अर्थ आहे ज्ञान. ज्ञान हा आपल्या बुद्धीचा विषय. आणि भाचा तिसरा अर्थ आहे तेज. तेज हा कशाचा विषय? तेज हा आपल्या कार्यकर्तृत्वाचा विषय. आपल्या भारत देशामध्ये घडून गेलेल्या महान महान विभूती, प्रभू श्री रामचंद्रांपासून छत्रपती शिवरायांच्या पर्यंत, छत्रपती शिवरायांपासून या भूमीमध्ये राहणारे अनेक अगणित क्रांतिकारकांच्या पर्यंत या सगळ्यांचं कार्य कसं आहे असं जर कोणी आपल्याला प्रश्न विचारला आणि त्याचं केवळ एका वाक्यात उत्तर द्यायचं जर आपण ठरवलं तर ते उत्तर आपल्याला असं देता येईल की प्रभू श्री रामचंद्रांपासून छत्रपती शिवरायांपर्यंत आणि शिवरायांपासून क्रांतिकारकांच्या पर्यंत या सगळ्यांचं कार्य तेजस्वी आहे. बस तेजस्विता या एका शब्दामध्ये सगळं कार्य समावतं. आता काय अर्थ होतो बघा आपल्या देशाचा. काय दिव्य देश आहे आपला. ही भूमी किती पुण्यवान आहे. ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती आहे, ज्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान प्रगल्भ आहे आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये तेज आहे. ज्ञानमय भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीने, तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश. ही भारताची व्याख्या. ही भारताची व्याख्या. ज्या देशामध्ये आपण राहतोय, उद्या जर कोणी आपल्याला विचारलं तुमच्या देशाचं नाव भारत, भारत म्हणजे काय असं जर कोणी प्रश्न विचारला तर छाती ठोकपणे, अत्यंत अभिमानाने, अत्यंत गर्वाने आपल्याला सांगता आलं पाहिजे भक्तिमय अंतःकरणाने, ज्ञानमय बुद्धीने, तेजस्वी कार्यामध्ये रमलेल्या लोकांचा देश म्हणजे भारत देश. आणि त्या देशामध्ये तुम्ही मी आपण सर्वजण राहतोय, वाढतोय, विकसित होतोय. म्हणून आपण सगळेजण भारतीय आहोत, नॉट इंडियन. आपण सगळेजण कोण आहोत? भारतीय आहोत. खूप भाग्यवान आहोत. काय दिलं नाही या भारत देशाने. या भारत देशामध्ये ज्ञानाचं पहिलं स्फुरण जिथं झालं आणि त्यातून पहिल्या ग्रंथांची रचना जिथं झाली त्याला म्हणले वेद. वेद हा विद या धातू शब्दापासून तयार झालेला शब्द आहे. विद म्हणजे जाणणे. आपल्या ऋषी मुनींना या विश्वातल्या अनेक रहस्यांविषयी अनेक प्रश्न पडले.
मी कोण आहे, इथंपासून ही सृष्टी कोणी निर्माण केली, या सृष्टीचा निर्माता कोण, कोण पाऊस पडते, कोण उन्हाळा निर्माण करते, कोण पावसाळा निर्माण करते, कोण हिवाळा निर्माण करते, कोण ह्या झाडांना पुष्प फल फुल देते. अनेक प्रश्न पडले, अनेक प्रश्न पडले या सृष्टीच्या निर्मिती संदर्भात. अनेक प्रश्न पडले. सगळ्या प्रश्नांची उत्तरं जिथं मिळाली आणि त्या उत्तरांचं दर्शन ज्या ग्रंथांमध्ये लिहिलं गेलं, त्या ग्रंथांना म्हणले वेद. वेद म्हणजे केवळ पूजा अर्चा करण्याचे ग्रंथ नाही आहेत. वेदांमध्ये विज्ञान आहे, वेदांमध्ये तत्वज्ञान आहे, वेदांमध्ये अध्यात्म आहे, वेदांमध्ये समाज रचना आहे, वेदांमध्ये राज्य रचना आहे, वेदांमध्ये तत्वज्ञान आहे, तंत्रज्ञान आहे. सर्व प्रकारची माहिती जगातल्या यच्चयावत सर्व ज्ञान शाखा आपल्या वेदांमध्ये सामावलेले. आणि अशा वेदांची निर्मिती भारत देशामध्ये झाली. जगातला आद्य ग्रंथ जर कुठला असेल, सगळ्यात पहिला लिखित स्वरूपातला ग्रंथ जर कुठला उपलब्ध असेल तर त्याचं उत्तर आहे वेद, आणि त्यातला ऋग्वेद. 4 मूलभूत वेद आहेत, ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. या चारही वेदांचे 4 उपवेद आहेत. त्यातला ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद, ज्यामध्ये आपली सगळी चिकित्सा पद्धती आलेल्या आहेत. झाडाच्या मुळापासून, खोडापासून, पानापासून, फुलापासून आपण आपले आजार कसे बरे करायचे याच्यावर ऋषी मुनींनी जो ग्रंथ लिहिले त्याला म्हणले आयुर्वेद. वृक्षांच्या पंचांगापासून आपल्या स्वतःचं जीवन कसं निरोगी ठेवायचं. दुसरा वेद आहे सामवेद. त्या सामवेदाचा उपवेद आहे गांधर्व वेद, ज्यामध्ये गायन, वादन, संगीत, नाट्य, नृत्य या सगळ्या कलांचा, विद्यांचा अभ्यास ऋषी मुनींनी लिहून ठेवलेला आहे. तिसरा वेद आहे यजुर्वेद. या यजुर्वेदाचा उपवेद आहे धनुर्वेद, ज्यामध्ये मातीतल्या व्यायामापासून कुस्ती, मल्लविद्या, 4 मल्लविद्यांचे प्रकार या धनुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. हनुमंती कुस्ती, जांबुवंती कुस्ती, भीमसेनी कुस्ती, जरासंधी कुस्ती, या सर्व प्रकारच्या कुस्त्यांचं वर्णन. त्याचबरोबर शस्त्रविद्येचं वर्णन, लाठीपासून धनुर्विद्येपर्यंत आणि धनुर्विद्येपासून अस्त्रांपर्यंत सगळ्या युद्धशास्त्राचं शिक्षण. एका योद्ध्याचं जीवन काय असायला पाहिजे, योद्ध्याचा आहार काय असायला पाहिजे, योद्ध्याच्या अंगावरचे कपडे काय असायला पाहिजे, शस्त्र काय असायला पाहिजे, वस्त्र काय असायला पाहिजे, त्याची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे, वेगवेगळ्या व्यूहरचना कशा असायला पाहिजे, अशा सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचा उहापोह ज्या ग्रंथामध्ये केलेला आहे त्या ग्रंथाचं नाव आहे धनुर्वेद. हा यजुर्वेदाचा उपवेद आहे. आणि अथर्ववेदाचा उपवेद आहे शिल्पवेद. ज्या शिल्पवेदामध्ये आपण आपल्या स्वतःच्या घराच्या बांधणीपासून एका नगराची रचना कशी करायची, गावाची रचना कशी करायची, गावातल्या गल्ल्या कशा असल्या पाहिजेत, घरं कशी असले पाहिजेत, गावातलं मंदिर कुठं असलं पाहिजे, ते मंदिर कसं बांधलं पाहिजे, दुर्ग बांधणी म्हणजे किल्ल्यांची बांधणी कशी केली पाहिजे, जहाज बांधणी, पाण्यातल्या नावांची, बोटींची बांधणी कशी केली पाहिजे, इतकंच नाही तर हवेतली विमानं सुद्धा कशी केली पाहिजेत, या सगळ्या विषयांचा उहापोह, या सगळ्या विषयांचं ज्ञान ज्या ग्रंथामध्ये त्याला म्हणले शिल्पवेद. सिव्हिल इंजिनिअरिंग पासून आर्किटेक्ट इंजिनिअरिंग पर्यंतचा सगळा अभ्यासक्रम या एका ग्रंथामध्ये, उपवेदामध्ये. आणि केवळ भाकड कथा म्हणून, अंधश्रद्धा म्हणून अशा ज्ञानाच्या सगळ्या ग्रंथांपासून आपल्याच हिंदून आपल्याला अलिप्त ठेवण्यात आले. याच शिल्पवेदाचा अभ्यास करून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगात सगळ्यात पहिलं विमानाचं यशस्वी उड्डाण कोणी केलं, याचा जर प्रश्न कुणाला विचारला तर त्याचं उत्तर सर्वसाधारण अख्ख्या जगामध्ये दिलं जातं. राईट बंधूंनी उडवलं. सगळ्यात पहिला विमानाचा यशस्वी प्रयोग कोणी केला, राईट ब्रदर्स, राईट बंधूंनी केला. आता नवीन संशोधन झालेलं आहे. 1905 साली या राईट ब्रदर्सनी सगळ्यात पहिल्यांदा जगात विमान कसं तयार करायचं, ते हवेत कसं उडतं याचा पहिला यशस्वी प्रयोग केला. त्याच्या बरोबर 5 वर्ष आधी, क्षमा करा 8 वर्ष आधी, आपल्याच मराठी माणसांनी मुंबईच्या चौपाटीवर, त्याचं नाव आहे शिवकर बापूजी तळपदे, हे नाव लक्षात ठेवा. शिवकर बापूजी तळपदे यांनी पहिल्या यशस्वी विमानाचा उड्डाणाचा प्रयोग मुंबईच्या चौपाटीवर केलेला आहे. त्या विमान प्रयोगाला स्वतः लोकमान्य टिळक उपस्थित आहेत. त्या यशस्वी विमानाच्या उड्डाणाच्या प्रयोगाला स्वतः बडोद्याचे महाराज सयाजी महाराज गायकवाड स्वतः उपस्थित आहेत. त्याचबरोबर न्यायमूर्ती गोविंद रानडे हेही उपस्थित आहेत. यांनी यांच्या आठवणीमध्ये या ऐतिहासिक घटनेची नोंद करून ठेवलेली. शिवकर बापूजी तळपदे यांनी 1905च्या 8 वर्ष आधी, साधारण 1894च्या आसपास मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सगळ्यात पहिलं विमान उडवलेलं आहे. हा इतिहास आपल्या मुलांना माहिती नाही. कशाच्या आधारावर हे विमान तयार केलं, कशाच्या आधारावर या विमानाचं तंत्रज्ञान तयार केलं, तर त्याचा आधार ग्रंथ होता भरद्वाज ऋषींचा विमानशास्त्र नावाचा ग्रंथ.
त्या ऋषीमुनीने काय दिलं आपल्या भारत देशात, भारत देशाने जगाला काय काय दिलं. भरद्वाज मुनींनी विमानशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथामध्ये जवळपास 250 प्रकारांच्या विमानांचं वर्णन आहे. आणि आपण केवळ या काल्पनिक कथा, अंधश्रद्धा म्हणून टाकून दिल्या बाजूला. इतकंच नाही, त्यांनी विमान कसं तयार करावं याचं तंत्रज्ञान सांगितलेलं आहे. शिवाय ते विमान हवेत किती उंचावर उडणार त्यानुसार त्या वैमानिकाचा म्हणजे विमान चालवणाऱ्या पायलटचा पोशाख काय असायला पाहिजे, त्यांना हवेमध्ये असताना काय आहार खाल्ला पाहिजे, त्यांना हवेमध्ये असताना काय पिलं पाहिजे, कधी पिलं पाहिजे, याचे सुद्धा नियम, कुठल्या रंगाचे कपडे घातले पाहिजे याचे सुद्धा नियम या महर्षी भरद्वाजांनी आपल्या विमानशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये सांगून ठेवलेले. आणि त्यात एक विशेष विमानाचं वर्णन आहे, ते म्हणजे पारद विमान. कुठलं विमान? पारद विमान. आपल्या सगळ्यांना पारा जातो माहिती आहे, मर्क्युरी. आपल्याला ज्यावेळी ताप येतो, आजारी पडतो आपण, त्यावेळी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर एक थर्मामीटर असतो, तापमापी असतो. डॉक्टर ते आपल्या तोंडात किंवा काखेत धरायला सांगतात आणि त्यानुसार त्याच्या आतमध्ये असलेला पारा धातू तो किती वर चढतो त्यानुसार आपल्याला किती ताप झालेला आहे, उष्णता आपल्या शरीरामध्ये किती वाढलेली आहे हे आपल्याला कळतं. हा पारा धातू हातामध्ये पकडता येत नाही, त्याला स्थिर ठेवता येत नाही. आणि तर भरद्वाज मुनींनी पारद विमान कसं तयार केलं पाहिजे याचंही वर्णन त्या ग्रंथामध्ये केलं. मागच्या 3 वर्षापूर्वी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये एक जागतिक पातळीवरची कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये वर्षाताई सारडा नावाच्या आमच्या प्राध्यापिका आहेत, माझ्या गुरुभगिनी आहेत. संस्कृत भाषेमध्ये प्रचंड ज्ञान, 2 विषयांमध्ये PhD आहे आणि संस्कृत भाषेतले अनेक दुर्मिळ ग्रंथ ते डिकोड करून त्यात आलेलं विज्ञान त्यांनी अनेक रिसर्च पेपरच्या माध्यमातून जगाच्या पटलावर मांडलं. त्यांनी आता 3 वर्षापूर्वी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये मांडलेला विषय होता पारद विमान. आणि ते विमान कसं तयार करता येऊ शकेल, आजच्या सायंटिस्टांना एक मोठं आव्हान, चॅलेंज त्यांनी दिलं होतं. आणि जर असं आपण विमान तयार करू शकलो तर पारा धातूचा जो विषय आहे तो आकार बदलतो, म्हणजे हवेत असलेले विमान पाहिजे त्या आकारामध्ये निर्माण होऊ शकतं, वेळप्रसंगी गायब होऊ शकतं, ते रडारला सुद्धा सापडणार नाही. अशा विमानांची रचना आज आपल्या भारतीय सेनेमध्ये जर आपण निर्माण करू शकलो तर भारत देशाला फार मोठी उपलब्धी होईल, त्याचा फार मोठा लाभ होईल. अशा अनुषंगाने त्यांनी एक रिसर्च पेपर मांडला. आपलं दुर्भाग्य, भारत देशामध्ये भारतीय ग्रंथांवर आधारित मांडलेल्या कुठल्याच विषयाला मान्यता दिली जात नाही, मान्यता दिली जात नाही. तो रिसर्च पेपर असा फेकून दिला आपल्या लोकांनी. पण परकीय लोक हुशार, पुढच्या 1.5 वर्षानंतर नासाच्या वेबसाईटवर त्यांनी डिक्लेअर केलं की 2030 पर्यंत आम्ही पारद विमान निर्माण करतो. हे ज्ञान गेलं कोणाकडून? आपण कुठं राहतोय? का आपल्या देशाबद्दल आपल्याला गर्व वाटत नाही? का आपल्या देशातल्या ऋषीमुनींनी निर्माण केलेल्या शास्त्रावर आपला विश्वास नाही? केवळ आपला अभ्यास नाही, केवळ आपल्या अनुभूतीला ते येत नाही म्हणून असत्य मानणं, हे हा विज्ञानाचा अपमान नाही का? आज अनेक सायंटिस्ट कॉम्प्युटरसाठी लागणारी जी अल्गोरिदम आहे त्याच्यासाठी अनेक भाषांचा ते विचार ज्यावेळी करतायत त्यावेळी अनेक सायंटिस्टांनी मान्य केलेलं आहे, खास करून जर्मनीमधल्या शास्त्रज्ञांनी मान्य केलेलं आहे की कॉम्प्युटरच्या अल्गोरिदमसाठी जर जगातली सगळ्यात सुटसुटीत आणि सोपी भाषा कुठली असेल तर ती संस्कृत भाषेची भाषा आपल्याला येत नाही. जगात सगळ्यात जास्त संस्कृत भाषा बोलणारे नागरिक जर कुठे राहत असतील असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर भारत नाही, त्याचं उत्तर आहे जर्मनी. जगातले सगळ्यात जास्त संस्कृत ग्रंथ जर कुठे असतील तर त्याचं उत्तर भारत नाही, त्याचं उत्तर आहे जर्मनी. आपण आपलं ज्ञान किती गमावलं. आपल्या भारत देशामध्ये गुरुकुल होते, भारत देशामध्ये जी शिक्षा पद्धती होती ती गुरुकुल शिक्षा पद्धती होती. गुरूंच्या घरी जाऊन त्यांची सेवा करत करत ज्ञानार्जन करणं ही भारत देशाची परंपरा. आणि याच गुरुकुलांच्या माध्यमातून निर्माण झालेली विश्वविद्यालय सुद्धा भारत देशामध्ये होती. अशी किती गुरुकुलं भारत देशामध्ये होती. लॉर्ड TB मेकॉले, थॉमस बी मेकॉले हा भारत देशामध्ये ब्रिटिश अधिकारी आला. 14 वर्ष त्यानं भारताचा प्रवास केला, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि 14 वर्ष भारताचा सर्वे केल्यानंतर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1834ला त्याचे गाजलेलं भाषण त्याच्या डायरीमध्ये नोंद आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये याची नोंद आहे. त्या भाषणामध्ये हा लॉर्ड TB मेकॉले असं म्हणतोय की 14 वर्ष मी भारत देश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण पाहिला आणि हा भारत देश पाहिल्यानंतर त्याचा सर्वे केल्यानंतर असं लक्षात आलं की भारत देशाला गुलाम करणं फार अवघड आहे.
काय गाण्यांवर आपली तरुणाई तिकडे डान्स करत असेल विचार करा. काय देशाचं पडलं यांना. हा मेकाले काय म्हणते, भारत देशाला गुलाम करणे अत्यंत अवघड आहे. का अवघड आहे? कारण भारत देशामध्ये मी एकही भिकारी मला बघायला मिळाला नाही. भारत देशामध्ये कुठल्याही घराला कुलूप लावण्याची परंपरा मला बघायला मिळाली नाही. भारत देशामध्ये कुणी चोरी लुटमारी करत नाही. इथं संपत्ती एवढी प्रचंड आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये धान्याच्या राशी भरून ठेवा अशी सोन्याच्या नाण्याने भरलेली घर आहेत. म्हणून सोने की चिडिया, सोन्याचा धूर या भारत देशात निघत होता. या सोन्याच्या धुराने सर या सगळ्या परकीय आक्रमकांना आकर्षित केलं, म्हणून ते लुटायला आले भारत देशामध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची नोंद तो सांगतोय की भारत देशाला गुलाम करणं यासाठी अवघड आहे, कारण भारत देशातली जी सांस्कृतिक विरासत आहे ती प्रचंड प्रबळ आहे. आणि ही सांस्कृतिक विरासत जोपर्यंत आपण तोडत नाही, भारत देशाची धर्मसत्ता आपण जोपर्यंत तोडत नाही, तोपर्यंत भारत देशाला गुलाम करणं अवघड आहे. मग ही धर्मसत्ता, ही सांस्कृतिक विरासत कुठं जपलेली आहे? तर ती गुरुकुलांमधून जपलेली आहे. आणि म्हणून या भारत देशातली शिक्षा पद्धती, गुरुकुल शिक्षा पद्धती बंद केली पाहिजे, नष्ट केली पाहिजे. त्याशिवाय भारताला गुलाम करता येणार नाही, असं स्वतः हा थॉमस बी मेकॉले, टी.बी. मेकॉले व्हिक्टोरिया राणीच्या समोर सांगतो. त्यावेळी राणीने त्याला एक प्रश्न विचारलाय की अशी भारत देशामध्ये किती गुरुकुल आहेत? त्याने दिलेले आकडेवारी लक्ष देऊन ऐका. हा थॉमस बी मेकॉले सांगतोय की भारत देशामध्ये किती गुरुकुल आहेत? तर 7,32,000 गुरुकुल भारत देशामध्ये होती. आपण ती गमावली. 7,32,000 गुरुकुल भारत देशाने गमावली. जवळपास 1400 पेक्षा जास्त विश्वविद्यालय आहेत. त्यामध्ये नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, कुंडीनपुरा अशा अनेक विविध नावांनी गाजलेली, जगाच्या पातळीवर गाजलेली ही विश्वविद्यालय आहेत. वैश्विक विद्यापीठ आहेत, जिथे जगभरातल्या अनेक राजा महाराजांची मुलं शिक्षण घेण्यासाठी भारत देशामध्ये या विद्यापीठांमध्ये येत होते. त्यातल्या केवळ एका नालंदा विद्यापीठमध्ये 20,000 विद्यार्थी निवासी राहून प्रशिक्षण घेत होते. 20,000 विद्यार्थी एका ठिकाणी निवासी राहून शिक्षण घेत होते, असं नालंदा विद्यापीठ आहे. आणि या नालंदा विद्यापीठाचा विशेष काय? तर जवळपास 7 मजली असलेली इमारत आहे, ती केवळ ग्रंथालयाची. 7 मजली इमारत ग्रंथांनी भरलेली आहे. आणि 12व्या शतकामध्ये एक इस्लामी आक्रमक भारत देशामध्ये आला, ज्याचं नाव आहे बख्तियार खिलजी. या बख्तियार खिलजीने या नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं. हे विद्यापीठ जाऊन भस्मसात करून टाकलं. इतिहासामध्ये ऐतिहासिक नोंद घेता यावी, आपल्याला अभिमान वाटावा अशी एक नोंद आहे. खरं तर याचा अभिमान नाहीच वाटला पाहिजे, आपल्याला शरम वाटली पाहिजे, लाज वाटली पाहिजे. पण अभिमानाने इतिहासामध्ये एक नाव नोंदवून ठेवलेलं आहे की नालंदा विद्यापीठाचं ग्रंथालय 6 महिने जळत होतं. 6 महिने त्या ग्रंथालयातनं धूर निघत होता. एवढी ग्रंथ संपदा जळाली. तुम्ही कल्पना करा, 6 महिने धूर निघतो. 6 महिने हे ग्रंथ जळत आहेत. असे किती ग्रंथ जळाले? आत्ताच नवीन नालंदा विद्यापीठावर जे रिसर्च झाले, अनेक इतिहास संशोधकांनी अभ्यास केला, त्या अभ्यासाअंती त्यांनी आपलं मत नोंदवलेलं आहे की या ग्रंथालयामध्ये जे ग्रंथ जळाले त्याची केवळ यादी जरी वाचली तर आपल्याला रडायला येईल. आपल्याला विश्वास बसणार नाही की असे एक एक ग्रंथ आपण गमावलेले. आणि किती ग्रंथ गमावले? 90 लाख ग्रंथ गमावले केवळ एका विद्यापीठामध्ये. आणि हे ग्रंथ छापलेले नाही आहेत बरं का, हाताने लिहिलेले हस्तलिखित ग्रंथ आहेत, हाताने लिहिलेले. तुम्ही जर सव्यसाची गुरुकुलामध्ये आलात, वेंगरुळ पासून मेघोली रोडला मध्येच आपलं गुरुकुल आहे. जवळपास 5-5.5 हजार ग्रंथांची लायब्ररी तिथं आहे. अनेक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ तिथे आपल्याला बघायला मिळतील. अगदी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये छापले गेलेले ग्रंथ, ज्याचं पुनर्प्रकाशन परत कधी झालं नाही. स्वतः लोकमान्य टिळकांनी लिहिलेली गीता रहस्याची 1918 आणि 1920 ची प्रत सुद्धा आपल्या ग्रंथालयामध्ये आहे. आणि इतकंच नाही, तर 600 वर्षापूर्वी 12व्या शतकामधली, शिवकाळामधल्या 16व्या शतकामध्ये हाताने लिहिलेली हस्तलिखित ग्रंथांच्या प्रती सुद्धा आपल्या ग्रंथालयामध्ये संग्रही ठेवलेले आहेत. तुम्हाला तिथं बघायला मिळेल की हाताने लिहिलेले ग्रंथ काय असतात, त्याचा कागद काय क्वालिटीचा आहे. आजही हजार वर्ष, 1200 वर्ष त्या ग्रंथाला झाली, पण तो कागद आजही झिजलेला नाही, खराब झालेला नाही, ही शाई उडालेली नाही. ही कागद निर्माण करण्याची कला आदिवासी भागांमध्ये आजही जिवंत. आजही तुम्ही गुजरातला साबरमतीच्या इथे हेमचंद्राचार्य नावाचं गुरुकुल आहे. त्या गुरुकुलमध्ये काही आदिवासी पाड्यांमध्ये लोक राहतात. ते ज्यूट पासून कागद तयार करतात आणि त्यांनी तयार केलेल्या कागदाला ते गॅरंटी देतात, हे 800 वर्ष कागदाला काय होणार नाही. नैसर्गिक पानांपासून, फुलांपासून, फळांपासून शाई निर्माण तिथे केली जाते. जी शाई हजारो वर्ष
ती शाही नष्ट होत नाही. आणि असे ग्रंथ आजही आपल्या ग्रंथालयामध्ये संग्रही आहेत. इतकंच नाही, आपल्या शाहू वाचनालयामध्ये जावा, आपल्या शाहू वाचनालयामध्ये सुद्धा अनेक दुर्मिळ ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात. तर असे 90 लाख ग्रंथ केवळ नालंदा विद्यापीठामध्ये जळाले. आपण काय प्रकारचं ज्ञान गमावलं असेल कल्पना करा. आणि अशी 7,32,000 गुरुकुलं भारत देशातील नामशेष झाली, जळाली आपल्या डोळ्यासमोर. आणि कधीतरी एक भारतीय म्हणून, त्याशिवाय युद्धशास्त्राचं मी शिक्षण गुरुकुलमध्ये देतो, त्यामुळं एका सैनिकी मानसिकतेने ज्यावेळी मी विचार करतो, एक योद्धा म्हणून ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी मला लाज वाटते की आमच्यासारखी करोडो भारतीय जिवंत असताना सुद्धा आमच्या डोळ्यासमोर आमची ही ज्ञानाची परंपरा जळून खाक झाली, राख झाली. काय करत होतो आम्ही? याच भारत देशाने जगाला आयुर्वेद दिला, याच भारत देशाने जगाला योग दिला. आज जागतिक योग दिन आपण 21 जूनला साजरा करतो. या भारताबद्दल आपल्याला किती माहिती आहे? रामायणातले फार सुंदर प्रसंग आहे. एक दोन प्रसंग आपल्यासमोर मांडतो आणि मी थांबतो. खूप बोलायचं, वेळेची मर्यादा आहे. त्यात तुम्ही जवळपास अर्धा पाऊण तास युद्धकलेचं सादरीकरण पाहिले, त्याच्यानंतर पुन्हा व्याख्यान. म्हणजे तसं बघायला तर हा एक अन्यायच होतो श्रोत्यांच्या. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. प्रभू श्री रामचंद्रांनी लंकेवर विजय मिळवलेला आहे, लंका जाळून खाक झालेली आहे, रावणाचा वध झालेला आहे, अख्खं राक्षस कुळ प्रभू श्री रामचंद्रांनी आपल्या पराक्रमाने संपवलेलं आहे वानर सेनेच्या मदतीनं. आणि आता प्रभू श्री रामचंद्रांच्या अंतःकरणामध्ये आता अयोध्येला लवकर परत जायची घाई लागलेली आहे. कधी एकदा इथून निघतो आणि अयोध्येला परत पोहोचतोय, अशी अंतःकरणाची कालवा प्रभू श्री रामचंद्रांची झाली असताना लक्ष्मण मात्र रामांना विनंती करतोय की प्रभू, कशाला जायचं अयोध्येमध्ये परत? आपण इथंच थांबू ना, लंका सोन्याची आहे, ही सुवर्ण लंका आपण जिंकलेली आहे. आपण तुम्ही या लंकेचे आता राजा आहात, कारण लंकेवर विजय तुम्ही प्राप्त केलाय. इतकी सोन्याने मडलेली, नटलेली, थटलेली ही लंका ही सोडून पुन्हा त्या दगड धोंड्या मातीमध्ये असलेली अयोध्या नगरी तिकडे कशाला परत जायचं? शिवाय 14 वर्ष भरताने राज्य तिथे केलेलं आहे. आता भरताला हे राज्य परत देण्याची मानसिकता होईल का? पुन्हा काही माता तिथे काहीतरी वेगळं राजकारण करेल. या असला नको त्या राजकारणात अडकून पडण्यापेक्षा सोन्याची लंका आहे, इथंच राहू, इथंच थांबू, इथंच राज्य करू, रामराज्य इथं निर्माण करू, असं लक्ष्मण प्रभू श्री रामचंद्रांना विनवतायत, विनंती करतायत. त्याच्यावर प्रभू श्री रामचंद्रांचं इतकं सुंदर उत्तर आहे. काय राम म्हणतायत बघा. राम असं म्हणतात की लक्ष्मणा, असेल रे ही लंका सोन्याची, अपि स्वर्णमय लंका नमे लक्ष्मण रोचते, जननी जन्मभूमिश्य स्वर्गादपि गरीयसी. काय म्हणतात राम की लक्ष्मणा, ही लंका असेल सोन्याची, पण मला माझ्या मातृभूमीपेक्षा प्रिय भूमी जगातली कुठली नाही. माझी जन्मभूमी ही स्वर्गाहूनही प्रिय आहे मला. जननी जन्मभूमीचे स्वर्गादपि गरीयसी, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे. ज्या भूमीत मी जन्माला आलो, ज्या भूमीत मी वाढलो, ज्या भूमीत माझं शिक्षण झालं, ज्या भूमीत माझे वाडवडील राहतात, ज्या भूमीनं या जगाला दैदिप्यमान अशी धर्म, तत्वज्ञान याची चौकट दिली, अशी अयोध्या नगरी ही मला माझ्या स्वर्गापेक्षा जास्त प्रिय आहे. आणि म्हणून लक्ष्मणा, आपण लंकेत राहणार नाही, आपल्याला अयोध्येमध्ये परत जायचं. आपल्या मातृभूमीविषयी आपल्याला किती प्रेम असावं. राम पुढे म्हणतायत की लक्ष्मणा, या विश्वात अनेक 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 सुंदर स्त्रिया असतील, पण या जगातली प्रत्येक सुंदर स्त्री ही माझी आई होऊ शकत नाही. एखादी स्त्री असेल सुंदर, पण प्रत्येक सुंदर स्त्री माझी आई होऊ शकत नाही. माझ्यासाठी या जगातली सुंदर स्त्री जर कोण असेल तर ती माझी आई आहे. आपल्या सगळ्यांना तुम्ही स्वतःला अंतःकरणामध्ये प्रश्न विचारा, तुमच्यासाठी सगळ्यात जगातली सुंदर स्त्री कोण? तर ती आपली आई आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर त्या कल्याणच्या सुभेदाराची सून युद्धामध्ये ज्यावेळी तिला जिंकून आणली होती, लुटीमधून आणली होती, तिला ज्यावेळी सादर केली, त्यावेळी महाराज म्हणतायत की कुठेही कधीही कुणाचीही कांता, तरीही तिला मानिती जन्म माता, असे जानवीवत सदा शुद्ध चित्त, अशांची शिवाजी असे जन्मजात. परस्त्री माते समान हा संस्कार प्रभू श्री रामचंद्रांच्या जीवन चरित्रातून छत्रपती शिवरायांना मिळालेला. की कुठल्याही स्त्रीकडे आई समान पाहणं, जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल, तिला साडी चोळी निशी पाठविल. कांता म्हणजे स्त्री. कधी स्वप्निना पाप स्पर्शे मनाला, मराठा म्हणावे अशा वागराला, याला मराठा म्हणतात. इथं परस्त्रीमध्ये सुद्धा आपल्या आईला पाहत.
आणि म्हणून राम असं म्हणतात की लक्ष्मणा आता घाई केली पाहिजे, मला अयोध्येत परत गेलं पाहिजे. ही का घाई लागली रामांना? एक तर आपल्या मातृभूमी विषयीचं अचाट प्रेम, मातृभूमी सोडून आता नाही राहू शकत, आणि 14 वर्षाचा वनवास संपलेला आहे. अलीकडे एक फार सुंदर घटना आहे की भरत प्रभू श्री रामचंद्रांना अयोध्येमध्ये परत घेऊन जाण्यासाठी भेटायला आले चित्रकूट पर्वतावर. हा चित्रकूट पर्वत मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या बाउंड्रीवर आहे, सीमेवर आहे. तिथं अगस्त्य मुनींच्या आश्रमाच्या शेजारी प्रभू श्री रामचंद्रांनी कुटी बांधलेल्या आहे. त्या कुटीमध्ये ते राहत आहेत आणि भरत आपली सगळी सेना घेऊन, आपल्या मातांना घेऊन, आपल्या सगळ्या मंत्र्यांना घेऊन, राजपुरोहितांना घेऊन रामांना घ्यायला परत आले. चित्रकूट पर्वतावर ते भेटतायत आणि रामांना एका वस्त्रामध्ये बघून, जटा धारण केलेलं बघून, कंदमुळं खाताना बघून भरताला इतकं वाईट वाटलं की भरत बेशुद्ध अवस्थेत गेले. 2-3 वेळा रामाने त्यांना पुन्हा पुन्हा उठवलं आणि भरत रामांना विनंती करतात की प्रभू परत चला. राम म्हणतात नाही परत येऊ शकत. वडिलांची आज्ञा शिरोधार्य म्हणून मी 14 वर्ष वनामध्ये आलोय. आता पित्याची आज्ञा जोपर्यंत मला मिळत नाही तोपर्यंत मी परत येऊ शकत नाही. भरत रामांना अनेक प्रकारे विनवणी करायचा प्रयत्न करतायत. राम ऐकायला तयार नाहीत. शेवटी भरत बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतायत रामांचा. अनेक युक्तिवाद करायचा प्रयत्न करतायत की तुम्ही काय अयोध्येमध्ये परत आलं पाहिजे. तरीही राम ऐकायला तयार नाही. त्यातला युक्तिवाद फार सुंदर आहे. दोघांचा काय संवाद चाललाय चित्रकूट पर्वतावर. भरत रामांना म्हणतात की प्रभू, ज्या माझ्या मातेमुळे तुम्हाला वनात यावं लागलं, माझ्या आईच्या इच्छेमुळे तुम्हाला वनात यावं लागलं, ती माझी कैकई माता तुम्हाला स्वतः घ्यायला आलेलं आहे. मग तुम्हाला काय अडचण आहे, काय प्रॉब्लेम काय, तुम्ही परत चला. काय बंद आहे ते की गादीवर तुम्ही बसा, मी बसणार नाही असं म्हणणारे बंधू रामायणाने दिले. आणि या गादीसाठी स्वतःच्या भावाची कत्तल करणारा, आपल्या आई वडिलांना कैदेत टाकणारा, अशी मुघलशाही औरंगजेबासारख्या त्या सगळ्या मुघलांनी आपल्याला दिली. भरत विनंती करतात रामांना परत चला, आई तुम्हाला स्वतः घ्यायला आलेले. त्याच्यावर रामांचं उत्तर काय की भरता, इच्छा जरी आईची असली तरी आज्ञा वडिलांची होत्या. जोपर्यंत वडिलांची आज्ञा मिळत नाही तोपर्यंत मी परत येऊ शकत नाही. आता वडिलांची आज्ञा मिळणं शक्य नाही, कारण मी नसल्यामुळे माझ्या विरहामध्ये वडिलांचा मृत्यू झालेला आहे आणि वडील आता आज्ञा द्यायला काही परत येऊ शकत नाही. त्यामुळे मी अयोध्येमध्ये परत येणार नाही, तुझं तू परत जा. भरत पुन्हा युक्तिवाद करतायत की प्रभू, ज्या वयात आपल्या वडिलांनी, आपल्या पिताश्रेणी तुम्हाला आज्ञा दिली त्यावेळी आपले वडील वृद्ध होते, शिवाय आपल्या पत्नीमध्ये आसक्त झाले होते. अशा स्त्री लंपट, भरताने वापरलेला शब्द आहे बरं का आपल्या वडिलांसाठी, अशा स्त्री लंपट स्वतःच्या पत्नीमध्ये अडकलेल्या पित्याची आज्ञा तुमच्यासारख्या विवेकी पुत्रांनी का मानावी. त्याच्यावर रामांचं उत्तर आहे, राम चिडलेत प्रचंड आणि भरताला म्हणतात, भरता तू पित्यांचा अपमान करू नकोस, कारण ज्या क्षणी माझ्या पित्यांनी मला ही आज्ञा दिली त्या क्षणी ते या अयोध्या नगरीचे राजा आहेत. आणि अयोध्या नगरीचा राजा असणं म्हणजे काय, तिथल्या नगरवासियांची मान्यता, राजपुरोहितांची मान्यता, मंत्री परिषदेची मान्यता आणि पौरजनाची मान्यता, या 4 विभागाची मान्यता असल्याशिवाय अयोध्या नगरीच्या राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार तिथल्या कुठल्याही राजाला नाही. आणि ज्या अर्थी ते सिंहासनाधीश राजा आहेत त्या अर्थी या 4ही विभागांची मान्यता त्यांना आहे. आणि ज्या अर्थी या 4 विभागांची त्यांना मान्यता आहे त्या अर्थी ते विवेकी आहेत. त्यांना स्त्री लंपट म्हणू नको, स्त्री आसक्त म्हणू नको. त्या आपल्याला पिता म्हणून, गुरु म्हणून, आपल्याला सदैव राजे म्हणून पूजनीय आहेत, वंदनीय आहेत. शेवटी भरत एक भावनिक पाश टाकतायत की प्रभू, तुमचं माझ्यावर प्रेम आहे ना. भरत प्रश्न विचारतात रामाला. राम असं म्हणतात की भरता, हा काय प्रश्न असू शकतो. अरे भरता, तू तर माझा भविष्य प्राण आहेस. आपण केवळ 2 देहाने वेगळे आहोत पण आपला प्राण एकच आहे. भरता, आपण दोघे एकच आहोत असं राम म्हणतायत ना. म्हणतायत तोच भरत पुढे असं म्हणतो की प्रभू, जर हे सत्य असेल की तुम्ही आणि मी वेगळे नाही, आपल्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, हे जर सत्य असेल तर मी वनात राहतो, तुम्ही अयोध्येत परत चला. काय अडचण आहे. समजा तुम्हाला आपल्याला कोणाला जर वनात असं पाठवलं असतं, 14 वर्ष शिक्षा दिली असती वडिलांनी, आणि वडिलांच्या मृत्यूच्या पश्चात आपला बंधू जर आपल्याला घ्यायला परत आला असता तर आपण उड्या मारत गेलो असतो की बरं झालं बाबा तू आलास, नाहीतर तुझ्या आईमुळे मला इथं वनात यावं लागलं. पण राम म्हणतायत की भरता, आपण 2 देह 1 प्राण जरी असलो, आपल्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचा भेद जरी नसला
आपल्या दोघांच्या मध्ये एकत्व जरी असलं तरी सुद्धा कर्तव्याची खांदेपालट करता येत नाही. कर्तव्याची खांदेपालट नाही करू शकत. वडिलांच्या आज्ञेने तुला राज्य आणि मला वनवास हा मिळालेला दोघांची कर्तव्य निश्चित झालेलं आहे. आपण आपल्या दोघांनी आपापली कर्तव्य पार पाडली पाहिजे. कर्तव्याचं शिक्षण देणारं रामायण आहे आणि अधिकाराचं शिक्षण देणारं आजचं आधुनिक भारत आहे. प्राचीन भारत आणि आधुनिक भारतामध्ये फरक काय? आज आपण जे शिक्षण घेतोय ते केवळ अधिकाराचं शिक्षण घेतोय. माझा अधिकार काय त्यासाठी आपण भांडतोय, आंदोलन करतोय. आणि इथं कर्तव्यासाठी आपलं जीवन व्यतीत करणारी ही व्यक्तिरेखा आहेत, व्यक्तिमत्व आहेत. शेवटी एक शेवटचा भावनिक पाश भरत टाकतायत आणि रामांना म्हणतायत की प्रभू, जर तुम्ही अयोध्येमध्ये जर परत आला नाहीत तर मात्र आता मी प्रायोपय व्यसन करून मी माझा देहत्याग करीन. प्रायोपय व्यसन करणे म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून आत्महत्या करणं. रामाचं किती सुंदर उत्तर आहे बघा भरताला. राम असं म्हणतात, भरता, क्षत्रियांना प्रायोपय व्यसन करण्याचा, आत्महत्या करण्याचा अधिकार शास्त्राने दिलेला नाही. क्षत्रियांचा मृत्यू एकतर रणांगणात शत्रूबरोबर लढताना झाला पाहिजे किंवा नैसर्गिक झाला पाहिजे. तिसरा मृत्यू मान्य नाही भारत देशामध्ये क्षत्रियांना. आणि म्हणून रणांगणावर या सगळ्यांचे मृत्यू झालेले आहेत किंवा नैसर्गिक घरामध्ये झालेले आहेत. रणांगणातून पळून येताना पाठीवर झालेले वार झेलणं ही भारतीयांची परंपरा नाही. आणि म्हणून तुला आत्महत्या करता येणार नाही भरत. कुठल्याही माध्यमातून राम परत याला तयार नाहीत म्हटल्यानंतर शेवटी भरत रामांना असं म्हणतात की प्रभू, 14 वर्ष पूर्ण करून 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही अयोध्येमध्ये परत आला नाहीत तर मात्र मी स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करून टाकेन, भस्म करून टाकेन. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की 14 वर्ष वनवास पूर्ण करून 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही अयोध्येमध्ये परत आला पाहिजे. आणि हे वाक्य रामांच्या हृदयामध्ये कोरलेलं आहे. म्हणून 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर 14 वर्षाचा वनवास पूर्ण झाल्यानंतर 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मी पोहोचलो पाहिजे, अन्यथा भरत अग्नीमध्ये स्वतःला समर्पित करून घेईल. म्हणून राम अयोध्येमध्ये परत जाण्यासाठी घाई करतात. हे राम ज्यावेळी अयोध्येमध्ये परत येतात त्यावेळी त्यांचं स्वागत कसं झालं असेल हो? आत्ताच मागच्या वर्षी आपण प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिराचं उद्घाटन अयोध्येमध्ये झालेलं अनुभवलं, पाहिलं. रामलालाची मूर्ती त्या मंदिरामध्ये विराजित झाली. हा नेत्रदीपक सोहळा आपल्या पिढीने पाहिला. आपली पिढी किती भाग्यवान आहे. जवळपास 450-500 वर्षाचा संघर्ष, अनेक पिढ्या त्याच्यामध्ये गेल्या, पण आपल्या पिढीला ते भाग्य मिळालं. रामांचं मंदिर आणि रामलालाची मूर्ती आज अयोध्येमध्ये प्रतिष्ठित झाली, पुनर्प्रस्थापित झाली. अशा प्रभू श्री रामचंद्रांच्या, भरताच्या, शत्रुघ्नच्या, लक्ष्मणाच्या त्यागाने, जीवनचरित्राने दैदिप्यमान पुण्यवान झालेली आपली ही भूमी आहे भारत माता. त्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी या देशातल्या ज्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे त्या क्रांतिकारकांचं स्मरण, त्यांच्या डोळ्यासमोर असलेली ती अव्यक्त स्वरूपात असलेली मातृभूमी, ती मातृभूमी आपल्याही डोळ्यासमोर उभी राहावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. यासाठी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या मुलांनी शिकला पाहिजे. रामायण महाभारत आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. यासाठी चाललेला हा अट्टहास आहे. त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे बलिदान मास. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 1-2 क्रांतिकारकांनी नाही तर 6,32,780 क्रांतिकारकांनी बलिदान दिलेलं आहे. एवढं मोठं बलिदान या देशासाठी झालंय. त्या बलिदानाचं स्मरण आणि त्या बलिदानाची प्रेरणा ज्या पिता पुत्रांच्या माध्यमातून झाली, कसं जगावं, मगाशी त्या छोट्या श्रीनिधीनं व्याख्यान केलं, त्याने सांगितलं कसं जगावं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं. आणि देव देश धर्मासाठी कसं मरावं हे शंभूराजांनी आपल्याला शिकवलं. हे जगण्या मरण्याचे 2 मंत्र, शिवाजी संभाजी हे 2 मंत्र आपल्या चित्तात, आपल्या हृदयात, आपल्या धमन्यांमध्ये, आपल्या पेशींमध्ये, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या मेंदूंमध्ये आपण भरण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यांच्या बलिदानांनी, त्यांच्या कार्यकर्तृत्वाने, त्यांच्या चारित्र्याने, त्यांच्या तेजाने ही अत्यंत सुंदर अशी भूमी आपल्या हातात त्यांनी दिली. त्या भूमीचं नंदनवन करण्यासाठी, त्या भूमीचं पालन पोषण करण्यासाठी, त्या भूमीतला धर्म, त्या भूमीतली संस्कृती, त्या भूमीतली परंपरा, त्या भूमीतली सभ्यता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. एवढंच आपल्या सर्वांच्या चरणी मागणं मागतो. आणि जी म्हणून तुमच्या डोळ्यातून पाझरणारं प्रेम, तुमच्या अंतःकरणातली ऐकण्याची इच्छा, त्या इच्छेतून तुम्ही माझ्याकडून जे म्हणून काय बोलवून घेतलं, ती माझ्या वाणीतून झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी, ज्योतिबाच्या चरणी, माझ्या गुरुजींच्या चरणी आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या चरणी मी समर्पित करतो. आणि इथं मी थांबतो. जय हिंद.
जय भारत, जय महाराष्ट्र.